धर्मरक्षावया अवतार घेशी, धर्मरक्षावया अवतार घेशी, आपुल्या पाळीशी भक्तजना अंबऋषी साठी जन्म सोशिले, दुष्ट निर्दाळीले किती एक, धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील, आपुला तू बोल साच करी, अंबऋषी साठी जन्म सोशिले, दुष्ट निर्दाळीले किती एक, तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे, तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे, होय नारायण दया सिंधू, अंबऋषी साठी जन्म सोशिले, दुष्ट निर्दाळीले किती एक, विठ्ठल धर्मरक्षावया अवतार घेशी, आपुल्या पाळीशी भक्तजना अंबऋषी साठी जन्म सोशिले, दुष्ट निर्दाळीले किती एक. प्रस्तुतस्थळी आणि प्राप्त प्रसंगी आजच्या या प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणून दाखवलेला प्रासंगिक अभंग देहूचे साधू श्रेष्ठ संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू ज्यांनी वारकरी सांप्रदायिक मंदिराचा कलश काढला, अर्थात कलश दाने जो शोभून दिसत आहेत, असे महान वैराग्य मूर्ती देहू निवासी श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यातील भगवंताच्या अवतार कार्याचं वर्णन करणारा हा 4 चरणाचा अभंग आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय अभंगामधून जगतापुढे भगवंताच्या कार्याचा, भगवंताने कार्य रूप धारण केल्यानंतर जो अनुभव आला, तो अनुभव या जगामध्ये आपल्या पवित्र वाणीद्वारे हा अनुभव सांगतात. महायोग पिठे तटे विमरत्यम वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रहि समागत्य तिष्ठन्त मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंग स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी. आता श्री संताची माथा चरणावरी साष्टांगे करी दंडवत. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. काय माझी वाणी मानल संताशी रंजव चित्ताशी आपुलिया, श्री गुरु सारी कास्ता पाणी राखा, इतरांचा लेखा कोण करी. शरण शरण हनुमंता तुम्हाला रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मददा बाबा सोबटा. झाले रामराज्य काय उन्हे आम्हाशी, धरणी धरे पीक गाई उळल्या मशी. राम वेळ वेळा आम्ही गाऊ मी, दळिता कांडिता जेविता गे बाईये. नमो सद्गुरु ज्ञानदेवा प्रदीपा, नमो सद्गुरु विश्व चैतन्य रूपा, नमो सद्गुरु पूर्ण ब्रह्म परेशा, नमो सद्गुरु अलंकापुर दिशा, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सचितानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. विठ्ठल 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 विठ्ठल. सेवेला आरंभ करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो असा. आपल्या पवित्र अशा श्री क्षेत्र हिवरडा गावामध्ये हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह 30व्या वर्षाचा आरंभ होऊन आजचा फार महत्वाचा दिवस आहे. आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान भगवान दत्तात्रय हे आज या मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी विश्वामध्ये प्रकट झालेले आहेत. त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने चाललेला हा नाम सप्ताह
महान भगवत भक्त राष्ट्रसंत श्री संत वैकुंठवासी भगवान बाबा, वैराग्य मूर्ती श्री संत वामनभाऊ महाराज, भीमसिंग बाबा महाराज, त्याचप्रमाणे आदरणीय प्रातस्मरणीय मोतीराम बाबा महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आणि आदरणीय हरिभक्तीपरायण परमपूज्य न्यायाचार्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री भगवान गडकर यांच्या ही कृपाशीर्वादाने आणि हरिभक्तीपरायण माझे परमस्नेही परमार्थ प्रेमी दत्त संस्थानचे मठाधिपती बाजीराव महाराज शास्त्री यांच्या कुशल अशा प्रकारच्या मार्गदर्शनाने आणि गावातील सर्व आबालवृद्ध तरुण मंडळी सर्वांच्या विद्यमान सहकार्याने अर्थसहकार्याने अर्थसहाय्याने अन्नदानाच्या माध्यमामधून श्रमदानाच्या माध्यमामधून अर्थदानाच्या माध्यमामधून हा नाम सप्ताह भव्य दिव्य अशा प्रकारचा आरंभून आजचा हा नाम सप्ताहाचा 7वा दिवस आहे. म्हणजे भगवान दत्तात्रयाच्या जन्माचा हा दिवस आहे. विठ्ठल विठ्ठल नामतापसासाठी सर्व गुणवान गंधर्वासारखे गायनाचार्य मृदंगाचार्य सर्व या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा नाम सप्ताह सिद्धीला जातोय. आता सर्वांची मला काही नाव ज्ञात नाहीत. गुणवान अशा प्रकारचे गायनाचार्य आहेत. आमचे रणदिवे महाराज आहेत नाही का, गावातील भजनी मंडळी आहेत, वनवे महाराज आहेत, माझे बंधू श्रीराम महाराज गीते आहेत, अनेक मृदंगाचार्य. तुमचं काय नाव आहे? विशाल महाराज. आणि सर्व तुम्ही गोड अशा प्रकारचं गायन करणारे, नामसप्ताला साथ संगती करणारे सर्व उपस्थित आहेत. आणि ही ज्यांनी घडी बसवली अशी आदरणीय हरिभक्तीपरायण बाजीराव महाराज शास्त्री यांच्या कुशल अशा प्रकारच्या मार्गदर्शनाने, कारण परंपरा चालवण्यासाठी भगवान परमात्माच कोणाला तरी उपस्थित करीत असतात. या ठिकाणी हरिभक्तीपरायण बाजीराव महाराज या आपल्या संस्थानला लाभल्यापासून त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या नियंत्रणाखाली संस्थांचं बरंचसं काम झालं. उर्वरित कामही होणारच आहे. आणि ही परमार्थाची फार मोठी घडी बाजीराव महाराजांनी बसवलेली आहे. आणि त्याच्यामध्ये पुन्हा दुधामध्ये साखर, एक अशी आनंदाची वार्ता तुम्हाला सांगायची आहे की आपल्या गावातील सर्व तरुण मंडळी याच्यामध्ये सहकार्य झाली. एकदा तरुण मंडळीसाठी टाळ्या वाजवा, कारण याच्यामध्ये तरुणाने सक्रिय होणे फार महत्वाचं आहे. आता आपण कव्हर करणार आहे. वनवे महाराज आपल्या बॅटरी उतरायला लागल्या, फार उतरले. तरुण मंडळी याच्यामध्ये सक्रिय झालेले आहे. तरुणाने हे कार्य हाती घेतलं आणि म्हणून या नाम सप्ताहाला भव्य दिव्य अशा प्रकारचं स्वरूप प्राप्त झालं. सर्व गावातील अन्नदाते, फार मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान होत आहे. सर्व गावाला दर दिवस जीवनाची पंगत अन्नदात्याच्या माध्यमामधून होत आहे. असो, ही परंपरा अगदी उंच उंच या परंपरेची पताका फडकत चालली आहे. उंच उंच पताका फडकत जावो अशी वैकुंठवासी श्री संत भगवान बाबा, वामनभाऊ महाराज, सुदूर सीताराम बाबा, मोतीराम बाबा आणि पांडुरंगाकडे भगवान दत्तात्रयाकडे प्रार्थना करतो. विठ्ठल कारण सज्जनो, ही जी परंपरा आहे, ही परंपरा, हा वसा आपल्या पूर्वजांनी फार कष्टाने सायासाने जतन करून ठेवलेला आहे. हा वसा जतन करून ठेवण्यासाठी, ही परंपरा जिवंत ठेवण्यासाठी आपल्या पूर्वजांना फार कष्ट सोसावे लागले. नाही, आज त्यांनी तो परिश्रम घेतल्यामुळे, त्यांनी ते अति त्रास सहन केल्यामुळे आज आपल्याला हे दिवस पाहायला मिळतात. आणि हा संप्रदाय विनाकारण टिकला नाही. या संप्रदायासाठी अनेकांना नाही का
गाडून घ्यावा लागतं. या संप्रदायासाठी अनेकांना नाही का याच्यामध्ये वाहून घ्यावं लागलं, म्हणून हा संप्रदाय इथपर्यंत आला. नाही संप्रदाय, वारकरी संप्रदाय मी म्हणतो संप्रदायच हा एक आहे जगाच्या पाठीवर. असा एक संप्रदाय की तो वारकरी संप्रदाय. बाकी अनेक असतील ती मत आहेत, हे काढलेली मत आहेत. हा संप्रदाय अनादी कालापासून चालत आलेला आहे. कुठून याची परंपरा सुरू झालेली आहे? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रजयाचा मुख्य शिष्य. सज्जनो, जगामध्ये 2 वंश चालू आहेत. एक मास वंश चालू आहे आणि एक विद्या वंश चालू आहे. एखाद्या वेळेस मास वंश खंडित होऊन जाईल, विद्या वंशाची परंपरा खंडित होऊ शकत नाही. मास वंश खंडित होऊ शकतो, विद्यावंश खंडित होऊ शकत नाही. विद्यावंशाची परंपरा या जगामध्ये जीव सृष्टी आहे तोपर्यंत विद्यावंश चालू राहणार आहे. विठ्ठल विठ्ठल विद्यावंश सुद्धा एक गृहस्थ आश्रमाचा आहे. विद्यावंश सुद्धा परंपरेने याला संन्यास आश्रम म्हटला जातो. हा सुद्धा एक गृहस्थ आश्रमाचा आहे. त्यांनी ज्या त्या महात्म्याने, ज्या त्या भगवान परमात्माने गृहस्थ आश्रम स्वीकारला म्हणून आज ही परंपरा आजपर्यंत टिकवत आलेली आहे आणि भविष्य काळात हे टिकत आलेले टिकणार आहे. विद्यावंशाची परंपरा बघा कुठून आलेले. विचार करा, भगवान शंकराने जर गृहस्थ आश्रम स्वीकारला नसता तर मच्छिंद्रनाथ रूपी मुलगा जन्माला आला नसता. बघा बरं का, भगवान शंकराने जर गृहस्थ आश्रम स्वीकारलाच नसता, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रनाथ रूपी मुलगा जन्माला आला नसता. मच्छिंद्रनाथाने जर गृहस्थ आश्रम स्वीकारलाच नसता तर गोरक्षनाथ रूपी मुलगा जन्माला आला नसता. गोरक्षनाथाने जर गृहस्थ आश्रम स्वीकारला नसता तर गहिनीनाथ रूपी मुलगा जन्माला आला नसता. गहिनीनाथाने जर गृहस्थ आश्रम स्वीकारलाच नसता तर निवृत्तीनाथ रूपी मुलगा जन्माला आला नसता. निवृत्तीनाथाने जर गृहस्थ आश्रम स्वीकारलाच नसता तर ज्ञानेश्वर महाराज रूपी मुलगा जन्माला आला नसता. ज्ञानेश्वर महाराजांनी ग्रस्त आश्रम स्वीकारला नसता तर आळंदी क्षेत्रामध्ये जोग महाराज रूपी मुलगा जन्माला आला नसता. सदरो जोग महाराजांविषयी आपल्या पूर्ण महाराष्ट्राला स्वाभिमान आहे. जोग महाराज आळंदी क्षेत्रामध्ये एवढा व्यापक वटवृक्ष तयार झाला, एवढा वटवृक्ष तयार झाला. जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्था आळंदीमध्ये टाकली, सुरू केली. तिथपर्यंत कीर्तन परंपरा ही निळोबराया तुकोबरायापासून बंद पडलेली होती. महाराष्ट्रामध्ये कीर्तन होत नव्हतं. जोग महाराजांनी आळंदी क्षेत्रामध्ये कीर्तन परंपरा सुरू केली. वारकरी संप्रदाय, वारकरी शिक्षण संस्था चालू केली आणि अनेक विद्यार्थी महाराष्ट्र प्रदेशातल्या आपल्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये यांना प्रवेश दिला. हो, बाकीचे तर काय नामनिर्देश होत नाही, पण वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जोग महाराजांच्या 4 अनुक्रमे एवढे विद्यार्थी असे तयार झाले आणि असे तयार झाले की त्यांनी महाराष्ट्र नामस्मरणाने ढवळून काढला. त्याचा वेलो गेला गगनावरी, त्याचा वेलो गेला गगनावरी, त्याचा वेलो गेला गगनावरी, त्याचा वेलो गेला. शिरोप लावेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. या परंपरेने जोग महाराजांनी फार वारकरी संप्रदायाची पताका उंच फडकवली. त्यांनी आपल्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 4 विद्यार्थी तयार केले. 4 विद्यार्थी कोणते आहेत? पहिले विद्यार्थी तयार झाले कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य, नाही का, आदरणीय प्रातस्मरणीय वैराग्यमूर्ती बंकट स्वामी महाराज, बंकट स्वामी महाराज. दुसरे विद्यार्थी तयार झाले, जो मोहरा तयार झाला त्यांना म्हणतात मामासाहेब दांडेकर, दांडेकर मामा. तिसरे विद्यार्थी तयार झाले
त्यांना म्हणतात मारुती महाराज गुरव. आणि चौथे विद्यार्थी तयार झाले, त्यांना म्हणतात लक्ष्मण महाराज इगतपुरीकर. ही 4 रत्न जोग महाराजांनी आपल्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये तयार केले. आपला कृपा प्रसाद केला आणि या 4 साधू महापुरुषाने वारकरी संप्रदायाने आपला महाराष्ट्र पर्यंत ढवळून काढला. हो, अशी परंपरा आहे. आता याच्यात आणखी थोडं पुढे येऊन बोलतो. हे 4 विद्यार्थी आपल्याला दिसतात. जोग महाराज आहे शुद्ध ब्राह्मण. या ठिकाणी जर जोग महाराजांनी यातीचा विचार केला असता तर फक्त मामासाहेबांना जवळ केला असतं. सजण परमार्थामध्ये यातीचा विचार केला नसतो, जातीचा विचार नसतो. परमार्थ असं व्यासपीठ आहे. आमच्या साधू संतांनी 700-750 वर्षापूर्वी हे मत खंडन करून टाकलेले. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करवा विचार न लगायची चिंता कोणाची, सर्वांना हाक मारलेले. 4 जातीचे 4 महात्मे पुसल्या, आपल्या अंगावर ज्या वेली पुसल्या जोग महाराजांनी. त्याच्यातल्या 4 वेलीपैकी पहिली वेली आहे बंकट स्वामी महाराज, ते रजपूत समाजाचे. दुसरी वेली आहे मामासाहेब दांडेकर, ते शुद्ध ब्राह्मण आहेत, कुलकर्णी आहेत. तिसरी वेली आहे मारुती महाराज गुरव, ते गुरव आहेत. आणि चौथी वेली आहे लक्ष्मण महाराज इगतपुरीकर, ते यातीने धनगर आहेत. हे 4 जातीचे 4 यातीचे 4 महापुरुष जोग महाराजांनी तयार केले आणि महाराष्ट्राला देऊन टाकले. विठ्ठल पुढे पूर्ण महाराष्ट्रामध्ये कीर्तन परंपरा चालू झाली. जोग महाराजापर्यंत बंद होती कीर्तन परंपरा. म्हणून हा जो वसा आहे, ही जी परंपरा आहे, आज हे आपल्याला व्यासपीठ दिसतंय, हे तयार करण्यासाठी हे राखून ठेवलंय. आणि आपल्याला जो वसा हा दिसतो ना, याच्यासाठी फार परिश्रम घ्यावा लागलेले. तेव्हा हे आपण या आयत्या पीठावर आपले रेगुटे भगवान परमात्मा साधू संत महात्म्याने आपण आम्हाला दाखवलेला आहे. नाही तर देव कसा आहे, काळा आहे, गोरा आहे, ठेंगणा आहे, उंच आहे, कसं आहे आपल्याला माहित झालं नसतं, नाही का. या साधू महापुरुषांनी फार मोठे उपकार केलेले आहेत. भगवान परमात्माचं स्वरूप या विश्वामध्ये प्रगट करून दाखवलं, नाही का. देवाच्या स्वरूपाचे सर्वांना आवश्यकता आहे. 3 वर्ग आहे जगामध्ये, 3 वर्ग आहेत. पण 3 वर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारे देवाचं स्वरूप अपेक्षित आहे. 3 वर्गाला 2 वर्गाला स्वार्थासाठी देवाचा अवतार पाहिजे आणि 1 वर्ग असा आहे की जगाच्या उद्धारासाठी भगवान परमात्माचा अवतार पाहिजे. याच्यातला पहिला वर्ग आहे स्वार्थी, पहिला वर्ग आहे देवदेवतांचा वर्ग आहे. बाकीचे इतर देवता आहेत, त्यांना देवाचा अवतार पाहिजे, अपेक्षित आहे. पण आपली पद तशीच राखून ठेवण्यासाठी अवतार पाहिजे. देवदेवतांना अवतार देवाचा पाहिजे, पण आपलं पद न जाण्यासाठी, आपलं पद जागेवर राखून ठेवण्यासाठी त्यांना देवाचा अवतार पाहिजे. म्हणजे हे देवता सुद्धा, देवदेवता सुद्धा हे काय आहेत, स्वार्थी आहेत. विठ्ठल विठ्ठल तुम्ही सांगा, ज्या वेळेला बळीराजा अनुष्ठानाला बसला, त्याचे 99 यज्ञ पूर्ण झाले, 100व्या यज्ञाला आरंभ केला, तेवढ्याला इंद्र भगवान परमात्मा पशी गेला आणि सांगितलं, देवा आता काही करा, पण माझं पद धोक्यात आलेलं आहे. तुम्ही दिलेलं पद माझं धोक्यात आलेलं आहे. का? अरे ते बळीराजाने 99 यज्ञ पूर्ण केलेलं आहे, 100व्या यज्ञाला आरंभ केला आणि त्याचा जर जो यज्ञ सिद्धीला गेला तर निश्चित माझ्या पदावर आल्याशिवाय राहणार नाही. मग काय करू मी? काही करा, पण त्याच्या यज्ञामध्ये विघ्न करा. भगवान परमात्मा त्याचं ऐकून आले, बळीराजाच्या यज्ञामध्ये विघ्न केलं, त्रिपाद भूमी मागितली. पुढचा विषय मी सांगत नाही, सर्वांना ज्ञात असेल. सांगायचा मुद्दा असा, देवदेवतांचा वर्ग सुद्धा स्वार्थी आहे. त्यांना त्यांचं पद आपल्यापाशी राहावं, याच्यासाठी देवाचा अवतार पाहिजे. विठ्ठल वर्ग आहे अज्ञानी जीवांना भगवान परमात्माचा अवतार पाहिजे. कशासाठी पाहिजे? प्रापंचिक प्रतिकूलता दूर व्हावी, याच्यासाठी देवाचा अवतार पाहिजे, देवाची प्राप्ती पाहिजे. तुम्ही सांगा, एखादा असा एखादा आज्ञ जीवातला सामान्य माणसातला एखादी व्यक्ती आहे का, देवा तुम्हाला प्राप्त हो गड्या आणि माझा उद्धार कर म्हणणारे आहे का? असं कुणीच म्हणणार नाही. देवाची प्राप्ती पाहिजे.
देवाची अनुकूलता पाहिजे. कशासाठी पाहिजे तर प्रपंचिक प्रतिकूलता दूर होण्यासाठी देवाची प्राप्ती पाहिजे. म्हणजे आम्हाला मुलगा नाही ना, देवा मुलगा होऊ दे. आम्हाला देवा नाही का माझ्या शेजारी एक प्लॉट इकायला निघलाय तेवढा माझ्या पदरात पडू दे. देवा बांधा शेजारचा एकर चाललेला आहे तेवढा मला मिळू दे. याच्यासाठी प्रार्थना देवाची भक्ती करायची. अज्ञानाची भक्ती, इच्छेची संपत्ती आणि तयाची चित्ती देव कायचा. विठ्ठल विठ्ठल सज्जनो, असा एकच वर्ग जगामध्ये आहे, ही जगाचं कसं होईल याची काळजी वाहणारा वर्ग आहे, तो म्हणजे संत महात्म्यांचा. संतांना देवाचा अवतार पाहिजे, संतांना देवाचा अवतार अपेक्षित आहे. पण कशासाठी पाहिजे तर संतांना देवाचा अवतार पाहिजे विश्वाचा उद्धार करण्यासाठी, भक्ताचं रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनाचं हनन करण्यासाठी देवाचा अवतार पाहिजे. म्हणून तुकोबा आहे भगवान परमात्मा रक्षण करतो, दुर्जनाचा नाश करतो. त्याला हे कार्य करावंच लागतं. कारण त्याचा भक्ती कार्याचा जो झेंडा उभा करतात ते भक्त असतात आणि त्यांना पीडा करणारे दुर्जन असतात. त्यांचं रक्षण करण्यासाठी देवाला आल्यानंतर दुर्जन आपोआपच त्याचं निवारण होत असतं. म्हणून भगवान परमात्मा कशासाठी दुर्जनाचा नाश करण्यासाठी आणि जगातील या मानवांचं रक्षण करण्यासाठी, देवाचा मानवाचा उद्धार करण्यासाठी देवाचा अवतार पाहिजे. याच्यासाठी भक्ताचा अवतार आहे, संताचा अवतार कार्यधारण आहे. म्हणून सज्जनो, जगद्गुरु तुकोबा आहे भगवंताला प्रार्थना करतात. कारण तुकोबारायांना जगापुढे जगाचं नाही का, त्यांच्या डोळ्यापुढे जगाचं दुःख उभं राहिलं नाही का. देवा, अरे तू अनेक अवतारामध्ये अवतरित झालेला आहे, मग आता तुझ्या सुद्धा अवताराची पुन्हा आणखी प्रगट होण्याची एक वेळ आम्हाला पाहिजे. एकदा तू आता या ठिकाणी प्रगट हो. का तुझ्या मागचा इतिहास, पाठीमागचा इतिहास आम्ही सर्व पडताळून पाहिलेला आहे. अनेक युगामध्ये अनेक अवतार तू धारण केले. त्या अनेक अवतारापैकी अनेक अवतार धारण करून अनेक दुर्जनाचा नाश केलास. आता यावेळी सुद्धा नाही का माझ्या मागणीप्रमाणे तुम्हाला देवा अवतरित व्हावं लागणार आहे. कशासाठी तर तुकोबा आहे इथून मागचा इतिहास अनुभव देवाला सांगून आता तुम्ही प्रगट व्हा म्हणतात. अभंगाच्या फुलं वाटून घे. आपल्याला 12ला फुलं टाकायचं म्हणजे 10 मिनिटं टाइम उरलेला आहे. फुलं वाटून घेतो. विठ्ठल विठ्ठल रक्षावया अवतार घेशी आपल्या पाळीशी. भक्तजना महाराज भगवंताच्या कडे एक प्रार्थना करता. देवा, इथून पाठीमागे तुम्ही
भक्ताचं रक्षण करण्याकरता अवतार धारण केलेला आहे. याही वेळी तुम्हाला अवतरित व्हावं लागणार आहे. देवाला अवतरित व्हायचं असतंय, पण अवतरित होण्यासाठी त्यांना योग्य स्थळ, योग्य जागा, योग्य कुश लागत असते. कोणाच्याही पुढे देव अवतरित होतो का? नाही होऊ शकत. भगवान परमात्म्याला अवतार कार्य धारण करण्यासाठी ज्याच्या पोटी जन्म घ्यायचा आहे ते पवित्र असले पाहिजे, नाही का? पवित्र ते कुळ पावन होतं ते हरीचे दास जन्म घेतले. देवाला अवतरित होण्यासाठी माता पवित्र पाहिजे, पिता पवित्र पाहिजे. काही वेळेला माता जर योग्य, पिता जरी योग्य नसेल तर माता सुद्धा पवित्र पाहिजे. आणि माता पवित्र असेल तर देव अवतार येतो. आपल्याला हिरण्यकश्यपाचे त्यास माहिती आहे, तो दुर्जन आहे, वाईट आहे. त्याच्या पोटी भक्त प्रल्हाद भगवान परमात्माचा नाही का धावा करताना नाही का जन्माला आलेले आहेत, नामस्मरण करू लागले. माता वाईट आहे, पिता वाईट आहे, पण माता चांगली आहे. त्यांच्या पोटी भक्त प्रल्हादाने जन्म घेतला. असं अवतार भक्तांना घेण्यासाठी, देवाला अवतारित होण्यासाठी माता पवित्र लागत असते. आज ज्याचा आपला जन्म उत्सव करतो त्यांना सुद्धा अवतरित होण्यासाठी पवित्र मातेची कुश शोधावे लागले. तो इतिहास सर्वांना माहिती, आपण प्रत्येक वर्षी कीर्तनात हमेशा ऐकतो, नाही का? अति महापतिव्रता अनुसूया माता आणि अत्रि ऋषी यांच्या पोटी भगवान दत्तात्रेयाने अवतार कार्य धारण केलेलं आहे. बोलू नका. ज्या वेळेला याने निश्चय केला आपल्याला विश्वामध्ये प्रगट व्हायचं आहे, पण कोणाच्या पोटी प्रगट व्हावं, कुठे आपल्याला स्थान मिळेल, कुठे आपला स्वीकार केला जाईल, भगवान परमात्म्याने विचार केला आणि ही माता शोधली, महासती अनुसूया, की ज्या मातेचा एवढा मोठा अधिकार आहे, ज्या मातेने मेलेली माणसं जिवंत केली, आपल्या पतीच्या सेवेच्या पातिव्रत्याच्या सामर्थ्यावर मेलेली माणसं जिवंत केली, अशा मातेचे कुश शोधली आणि तशा मातेकडे याने अवतार कार्य धारण करण्याचं नियोजन केलं. फार अनुसूया मातेचा फार मोठा अधिकार होता सजनो. महासती अनुसूया म्हटलं जातं तिला. हो, आणि फक्त पतीची सेवा करणारी माता. पतीच्या सेवेने पत्नीला एवढं सामर्थ्य येत असतं की सूर्याला उगू देत नाही, नाही का? एवढं सामर्थ्य तिच्याकडे असतं. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावर सत्ता असते. महासती अनुसूयाने मेलेला माणूस जिवंत केला. कोणता केला, केव्हा केला, कसा केला, त्याचा थोडक्यामध्ये दृष्टांत नाही बरं का, सिद्धांत सांगतो. विठ्ठल विठ्ठल काशीराज नामक राजाला 2 कन्या होत्या. एकीचं नाव शांडिल आहे आणि धाकटीचं नाव सुमती आहे. शांडिल्या थोरली आहे, लग्नाच्या वयात आली आणि त्याच नगरीमध्ये एक सुसंस्कृत असा मुलगा, श्रीमंत घराण्यातला, धार्मिक वृत्तीचा पाहून राजाने त्या मुलाशी तिचं लग्न करून दिलं आणि आपल्या पतीच्या घरी ती संसार करू लागली आणि पतिव्रता धर्माने वागून पतीची सेवा करू लागली. पतीची सेवा केल्यानं करीत असता पतीची एवढी सेवा करायची, पती जेवल्यानंतरच जेवायचं, पती झोपल्यानंतर झोपायचं, पतीच्या अगोदर उठायचं, नाही का? पती बाहेरून आला तर अगोदर तांब्या भरून हातामध्ये पाण्याचं द्यायचं. हे जी नित्यनेमाने पतीची सेवा करते तिला पतिव्रता म्हणत असतात बरं का. हो, म्हणून पत्नीने पती जेवल्याशिवाय जीव नाही, पती नाही का झोपायच्या अगोदर झोपू नाही. काही मावल्या म्हणतात, महाराज तुम्हाला काय माहिती, आमच्या पतीचं गुणगान तुम्हाला काय माहिती? 11 वाजेपर्यंत आम्ही टोपल्यापाशी बसतो, 11च्या पुढे आमचे पती 3 पदरी लेझिम खेळत घरी येते. सांगा ना, त्यांच्यासाठी कोटपर्यंत जागायचं आम्ही, नाही का? तशा पतीच्या अगोदर तुम्ही खुशाल झोपला तरी तुम्हाला दोष लागणार नाही. विठ्ठल विठ्ठल धर्माने पतीची सेवा करीत आहे शांडिल्या. दुसरी कन्या लग्नाच्या वयात आलेली सुमती नाव आहे तिचं. राजा तिला वर शोधू लागला, पण तिच्या स्वरूपाला मुलगा भेटाना. अनेक मुलं पाहिले पण सुमतीच्या स्वरूपाला मुलगा भेटाना. राजाला दृष्टीत पडना. शेवटी राजाने सुमतीला कन्याला सांगितलं, भाई मी शोधून दमलो तुझ्या स्वरूपाला मुलगा, आता मला काय भेटला नाही, पण तुझा तूच पती शोध आता आणि मला सांगी मला या बाबा या मुलावर लग्न करायचे. सुमतीने सुद्धा अनेक मुलं पाहिले पण तिच्या स्वरूपाला मुलगा भेटाना. शेवटी तिने विचार केला आणि आई वडिलाला सांगितलं, बाबा
मला आता ग्रस्त आश्रम स्वीकारायचा आहे, मला संन्यास आश्रम घ्यायचा आहे, मला संन्यास घेऊन जंगलामध्ये जाऊन मला एकांतामध्ये नामचिंतन करायचे, भगवत प्राप्ती करून घ्यायचे. वडिलांनी सांगितलं, बाई पुरुषाने संन्यास आश्रम घेऊन संन्यास सिद्धीला नेणे जरा सोपी गोष्ट आहे, पण स्त्रियाने संन्यास आश्रम घेऊन संन्यास आश्रमाने राहून आयुष्य सिद्धीला नेणे फार अवघड आहे. तू महिला आहे, तू स्त्री आहे, तुला हे शक्य नाही. नाही बाबा, माझे मी निर्धार केला आहे, ज्या अर्थी माझ्या स्वरूपाला गी मला मुलगा भेटत नाही, मला पती भेटत नाही, याचा अर्थ मी ग्रस्त आश्रमाचा त्याग केला आणि संन्यास आश्रमाचा स्वीकार करतो. अरण्यामध्ये गेली, एक पर्णकुटिका बांधली, त्या ठिकाणी भगवत चिंतन करू लागली, भगवत सेवा करू लागली, नामचिंतन करू लागली. आणि असं पुढे करता करता काही कालांतराने तिच्या बापाच्या नगरीला आग लागलेली आहे. आगीने नगर धडधडा जळत आहे, धाड धाड नगर जळत आहे, नाही का. राजवाडा जळाला, राजाचा राजवाडा जळाला, पूर्ण नगर जळालं. आणि तो आग्नी भडकत भडकत तिच्या बहिणीच्या घरापाशी आला, शांडिलेच्या घरापाशी आला. शांडिलेने बाहेरून पाहिलं तर आग्नीने सर्व नगर घेरलेलं आहे. आपल्या बापाचा वाडा जळालाय, संपूर्ण गाव जळत आहे आणि आता आपलाही वाडा, आपलं घर जळून जाणार आहे. मग शांडिलेने काय केलं, आपल्या पतीला पाटावर उभं केलं, चरणावर पाणी ओतलं आणि ते पाणी एका कमंडूलमध्ये तांब्यामध्ये घेतलं आणि त्या पतीच्या चरणाची धार घराभोवताली फिरवली आणि अग्निनारायणाला प्रार्थना केली, या अग्निनारायणा, मी जर योग्य पतिव्रता असेल, माझ्याकडून पतिसेवेमध्ये काही चूक झाली नसेल आणि मी जर खरी पतिव्रता असेल तर माझ्या घराला स्पर्श करायचा नाही. सज्जनो, सर्व गाव अग्नीने जाळून टाकलं. आग राखेचे ढिगारे ते ढिगारे विस्तवाचे पडले, पण शांडिलेचं घर अग्नीने सोडून दिलं. अग्नी विजून शांत झाला, सर्व गाव जळलं. जसाच्या तसा वाडा शांडिलेच्या नगरीच्या मध्यभागी त्या ठिकाणी स्थित आहे. तो अग्नी गावाच्या बाहेर निघाला, त्या जंगलामध्ये गेला आणि तिच्या बहिणीची पर्णकुटिका जळून गेली, झोपडी जळून गेली, वळकटी जळून गेली, नाही का. फळ आणायला गेलेली माघारी येऊन पाहते तर जंगल अग्नीने जळत आहे, व्यापलेलं आहे आणि आपली पर्णकुटिका जळालेली आहे. विचार केला, माझं जळू जळत ते गवताची होती, पण माझ्या बहिणीचा, माझ्या वडिलाचा राजवाडा जळाला असेल, माझ्या बहिणीचं घर जळालेलं असेल, गाव जळालं म्हणते ताक. नेमकं काय म्हणून पाहायला गेली तर सर्व गाव जळून भस्मसात झालेलं आहे, राखेचे ढिगारेचे ढिगारे पडलेले आहे. फक्त तिच्या बहिणीचं घर जसंच्या तसं आहे, अग्नीने त्याला स्पर्श केलेला नाही. आतमध्ये वाड्यात गेली, पतीचे पाय चेपीत होती. शांडिल्या विचारलं, ताई काय भानगड आहे ग? रात्री सर्व अग्नीने गाव जाळलं, आपल्या दादाचा वाडा जळाला, जंगलामध्ये येऊन माझी झोपझोडी अग्नीने जाळली आणि मग तुझं घर कसं काय जाळलं नाही? मध्यभागी तुझं घर असताना अग्नीने कसं काय सोडलं? तेव्हा तिने सांगितलं, बाई हा पतिसेवेचा पुण्य प्रताप आहे, पतिसेवेचा पुण्य प्रताप आहे. मी पतिव्रता धर्माने वागून पतीची सेवा करते आणि पतीच्या चरणाचं पाणी मी तांब्यामध्ये घेतलं आणि नगरी माझ्या वाड्याभोवताली मी धार फिरवली आणि अग्निनारायणाला प्रार्थना केली, हे भगवान अग्निनारायणा, माझं नाही का, मी जर खरी पतिव्रता असेल ना तर माझ्या घराला स्पर्श करू नको. अशी प्रार्थना केल्यानंतर अग्नीने शांत झाला आणि माझं घर जसं तसं ठेवलं. अग्नी जंगलामध्ये भडकून गेला. अगं त्यानेच माझी पर्णकुटिका सुद्धा जाळली त्या अग्नीने. मला असं माहित असतं की पतिसेवेने स्त्रीला एवढा महिमा येतो, एवढा अधिकार प्राप्त होतो, हे जर माहित असतं तर मी लग्न करून टाकलं असतं, माझं लग्न केलं असतं. पण आता माझं लग्नाचं वय होऊन गेलेलं आहे, माझा स्वीकार कोण करेल? मी आता लग्नाचं वय होऊन गेलेलं आहे, माझा स्वीकार कोणता पुरुष करेल, कोणता मुलगा करेल? तेव्हा शांडिल्याने विचारलं, ताई तुला ग्रस्त आश्रम स्वीकारायचं आहे का? तुला विवाह करायचा आहे का? मी मार्गदर्शन करते, त्याप्रमाणे तू जा, तुला पती भेटणार आहे, तुझा पती स्वीकार करणार आहे, एखादा पुरुष स्वीकार करणार आहे. कोणतं? आपल्या गावाशेजारी भगवान शंकराचं मंदिर आहे. उद्या श्रावणी सोमवार पहिला आहे आणि त्या मंदिरामध्ये सकाळी 6 वाजता दर्शनाला बारी लागते, जागृत स्थान आहे ते. तू 4 वाजता त्या ठिकाणी मंदिरामध्ये जायचं, गाभाऱ्यामध्ये जाऊन भगवान शंकराच्या शाळुंकेपाशी बसायचं आणि 6 वाजता गुरुवाने दरवाजा उघडल्यानंतर पहिला महापुरुष दर्शनाला येईल ना, आणि त्याने दर्शन घेताना त्याच्या गळ्यामध्ये हार घालायचा आणि त्याला कुंकुम तिलक करायचा आणि त्याला सांगायचं, हे धन्या, मी तुझी धर्मपत्नी आहे, तू माझा पती आहे, मी तुला काय नाही वाच्या निर्माणाने वरला आहे. असं बहिणीने मार्गदर्शन केलं. 4:30 वाजता सुमती स्नान संध्या करून सुशीर बहुत नवे वस्त्र परिधान करून हार घेतला, ताटामध्ये पंचारती घेतलेले आहे, पंचपाळ घेतलेला आहे आणि सर्व साहित्य पूजेचे घेऊन भगवान शंकराच्या मंदिरामध्ये 4:30 वाजता पोहोच झालेले. 1.5 तास अगोदर गेलेले आहे.
त्या ठिकाणी दरवाजा बंद केलेला आहे मंदिराचा, दर्शनासाठी खूप लांब बारी लागलेले. त्या ठिकाणी असं झालं की एक महारोगी त्याच गावातला, उद्या आपल्याला दर्शन करायचे पण आपल्याला बारीत कुणी उभं राहू देणार नाही. आपल्या बायाची हाताची बोटं सडलेली आहेत, आपल्याला बारीत कुणी उभं राहू देणार नाही, आपल्याला मंदिराजवळ सुद्धा कोणी येऊ देणार नाही. मग संध्याकाळी औषधाच एका कोपऱ्यात मंदिरात जाऊन बसला आणि सगळ्याच्या अगोदर दर्शन करायचं आणि सरकत मागायचं, असा विचार त्यांनी केला. आणि सकाळी 6 वाजता दरवाजा उघडल्याबरोबर नाही का, लोकांची बारी निघाल्याबरोबर हा कोपऱ्यातला महारोगी सरकत सगळ्याच्या पुढे नंबरला लागला आणि गाभाऱ्यामध्ये उतरला. भगवान शंकराच्या पिंडीवर मस्तक ठेवलं आणि वर मान केल्याबरोबर सुमतीने त्याच्या गळ्यामध्ये हार घातला. त्याला गंध लावला, कुमकुम तिलक केला आणि दर्शन घेतलं. सांगितलं, महाराज तुम्ही माझे पती आहात आणि मी तुमची धर्मपत्नी आहे, माझा पत्नी म्हणून स्वीकार करा. मी तुम्हाला कायाने वाचेने मनाने पती म्हणून स्वीकारलेला आहे. तेव्हा तो म्हणू लागला, ए बाई, मला वरून तुझं का वैधव्य ओढून घेतेस? माझ्या अंगाकडे, माझ्या शरीराकडे पाहिलं का? मी महारोगी आहे, माझ्या हातापायची बोटं झडून गेलेले आहे आणि अशा स्थितीमध्ये मला तू वरलेला आहे. विनाकारण माझ्याशी माळ घालून माझ्याशी लग्न करून तू वैधव्य ओढून घेऊ नको. मी ज्या स्थितीवर जगणार नाही, कशाला तुझं स्त्रीपण वायाला घालवते. तिने सांगितलं, काही असलं तरी मी आता तुम्हाला कायाने वाचेने मनाने वरलेला आहे ना, मी आता तुमच्याशिवाय दुसरा पती करणार नाही. तुमच्याशिवाय जगातले सर्व पुरुष मला बापा भावाप्रमाणे आहे. प्रतिज्ञा केली आणि सज्जनो, त्याला चालता येत नाही, त्याला मंदिरातच गाभाऱ्यातून पाठपोळी घेतलं, घरी घेऊन आली. 12 वाजले. अभंग म्हणत तीन शिरे सात दया माझा दंडवत, दया माझे दंडवत, दया माझे दंडवत, दया माझे दंडवत, दया माझे दंडवत. काठी झोळी स्वादा नित्य साधा विद्ये नित्य साधा नित्य जान विद्ये जान नित्य जान नित्य जान विद्ये जान नित्य जान. शंख चक्र गदा पायी खडावा गणपती, पायी खडावा पायी खडावा गणपती, पायी खडावा पायी खडावा गणपती, पायी खडावा. माता शोभे जटाभा, अंगे विभूती सुंदर, अंगे विभूती सुंदर, अंगे विभूती सुंदर, अंगे विभूती सुंदर. तुका म्हणे दिगंबर, तया माझे नमस्कार, तया माझे नमस्कार, तया माझे नमस्कार, तया माझे, तया माझे नमस्कार, तया माझे. काकी डोळे पुढे सोना, काकी डोळे पुढे सोना, नित्य दान विद्ये सोना, नित्य दान विद्ये, नित्य दान विद्ये सोना, नित्य दान विद्ये सोना, नित्य दान विद्ये. पुंडलिका वरदे हरिनाम पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज, अवधूत चिंतन श्री गुरुदेव. विठ्ठल विठ्ठल खाली बस. एक 10 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला जय विठ्ठल करायचे, कारण महाराजांच्या पुढे कार्यक्रम आहे. सुमती मातेने त्या पुरुषाला, महापुरुषाला घरी आणलं, त्याची क्षत धुवून काढली, आपल्या बहिणीच्या शेजारी झोपडी बांधली, वाड्या शेजारी, आणि त्या पतीची सेवा करू लागली. त्याला चालता येत नव्हतं, पाठीमध्ये बसवायचं नाही का, त्याला हवेमध्ये फिरून आणायचं आणि अशा प्रकारे ते त्याची सेवा करीत असताना बरेच दिवसाचा कालावधी गेला. एक दिवस त्याने आपली भावना व्यक्त केली की हे
माझी धर्मपत्नी सुमती, मला देवाच्या दर्शनाला बरेच दिवस झालं गेलेलं, मला देवाच्या दर्शनाला जायचं आहे. तेव्हा तिने त्याला पाठीमध्ये घातलं, डोक्यावर पाठी घेतली चुंबळ करून आणि भगवंताच्या दर्शनाला पतीला घेऊन गेलेली आहे. दर्शन करून परत येताना एक वेश्या तिच्या दारामध्ये नटून उभी आहे. त्याने त्याची दृष्टी तिच्याकडे गेली आणि घरी आल्यानंतर त्याने आपलं मनोगत पत्नीला व्यक्त केलं. सुमती, येताना मला एक दारामध्ये वेश्या दिसली. हो, मग तिला पाहून माझं मन मोहित झालेलं आहे. आता माझी आणि तिची भेट घालून देण्याची तुला तजवीज करावा लागणार आहे. हुशार होती, सज्जन होती, पतीवर रागावले नाही. पतीला शांतपणे सांगितलं, मार्गदर्शन केलं. मालक म्हणले, वेश्या जात अशी आहे, पैशाशिवाय कोणाला जवळ करणारी नाही. आपल्यापाशी पैसा नाही, आपल्यापाशी पैसा येऊ द्या, मी पैसा साचवते आणि एक दिवस पैसा साचल्यानंतर तिच्या घरी तुम्हाला घेऊन जाते. त्या ठिकाणी तिथून पुढे लोकाचे धोने भांडे करायची, लोकाचे दळण दळायची, लोकांचं सारवण सारवायची, असं करायची, पतीची सेवा करायची. आणि 1 वर्षभराने पैसे साचल्यानंतर पतीला सांगितलं, मालक आता पैसे साचलेत माझ्यापाशी, चला तुम्हाला त्या वेश्याच्या घरी घेऊन जाते. रात्री 9 वाजता मालकाला जेवण घातलेलं आहे आणि पाठीमध्ये मालकाला घातलंय, पाठी डोक्यावर घेतली आणि त्या वेश्याच्या घराकडे जाताना अंधारामध्ये त्या ठिकाणी दुर्दैव असे मांडवी ऋषीच्या माग चोर जाऊन लपलेले आहेत. श्रीगोंदामध्ये मांडवगण आहे, मांडवगण श्रीगोंदा तालुक्यामध्ये मांडवगण आहे. त्या ऋषीचंच नाव त्या गावाला आहे, मांडवी ऋषीचे स्थान आहे तिथं. त्या ठिकाणी गावात चोरी करून चोर गेले आणि मांडवी ऋषीच्या झोपडीमध्ये त्यांच्या पाठीमागे जाऊन लपले. ते नौकर गेले राजाशे आणि त्या मांडवी ऋषीचं चोराचं मांडवी ऋषीला आणलं आणि सांगितलं की हात धोरीचा झाकातापा करीत असावा म्हणून त्यांनी मांडवी ऋषीला सुळावर दिलेला आहे. राजाने गळ्याला फास घातला, त्याचा जीव जाऊ नये आणि सुखाने जगू नये अशी शिक्षा दिली आणि झाडाला लोंबकळत आहे. अंधारामध्ये या पतीला ही सुमती घेऊन जात असताना त्याच्या कोपराचा धक्का मांडवी ऋषीच्या पायाला लागला. दोर हल्ला, अनंत वेदना झाल्या आणि शाप दिला रात्रीच्याला. कोण आहे रे? मला माझ्या दुर्दैवाने माझ्यावर चोरीचा आळ आला आणि मी वेदना भोगतोय. एवढ्यामध्ये माझ्या अंगाला धक्का लावून हा दोर हल्ला, मला अनंत वेदना झाल्या. ज्याने माझा दोर हलवलाय तो सूर्य उदय व्हायच्या आत मृत्युमुखी पडणार आहे. शाप दिला. ऐकला शाप, पाठी खाली टेकवली, वरती पाहिला अंधारात तर एक पुरुष लोंबकळलेला आहे. विचारलं, कोण आहे तुम्ही? मी मांडवी ऋषी आहे. माझ्या पतीला शाप दिला, माझ्या पतीकडून धक्का लागलेला. हो, शाप दिला. ज्याने मला धक्का लावला, माझा ज्याने सूळ हलवला तो सूर्य उदयाच्या मृत्युमुखी पडणार आहे, तो कोणी असो. सुमती खाली बसली आणि त्याच्याहीकडे जाऊन प्रतिज्ञा केली. पाहते म्हणले, तुझा कसा सूर्य उगवतो. मी जर खरी पतिव्रता असेल, मी जर खरी पतिव्रता धर्माने वागून पतीची सेवा करीत असतील तर तुझा सूर्य उगवून दाखव म्हणे. पतिदेवाय नमः, पतिदेवाय नमः. पुरेकडे आस्पदमासन पुरेकडे तोंड करून बसली. पतिदेवाय नमः. पतीचा नामजप करू लागली. सजनो, 4 दिवसाची एक रात्र झाली, सूर्य उदय होईना. सर्व जगाची राहटी खोळंबली. वासरे हंबरू लागली, गाया हंबरू लागल्या, वासरे वरडू लागली. सर्व जगाचा व्यवहार बंद पडला आणि देवाकडे देवदेवतांनी घराणं केले. भगवान परमात्म्याकडे, देवा काहीतरी करा. पण आता 4 दिवसाची एक रात्र झाली. मृत्यू लोकामध्ये सुमती नाही का, तिच्या पतीच्या मृत्यूच्या कारणाने सूर्योदय होऊ देत नाही. कारण सूर्योदय झाला की तिचा पती मरणार आहे. त्यावेळेला देवाने विचार केला आणि आता तिचं उपोषण माग घ्यायचंय. पण आता आपण आपलं ती ऐकणार नाही. तिच्या बरोबरीची, तिच्या समतोलाची एखादी नाही का महासती माता या तिच्याकडे पाठवावं लागणार आहे. मी यांच्या लक्षामध्ये कोण आली तर त्यावेळेला भगवान अत्रि ऋषीची धर्मपत्नी सती अनुसया तिच्याकडे गेले. ब्रह्मा विष्णू महेश आणि प्रार्थना केली, आई साहेब तुम्हाला जावं लागतंय तिथं. का? त्या ठिकाणी आता तुम्ही जाऊन प्रतिज्ञा करा आणि तिच्या पतीच्या जीवितवाची हानी तुम्ही घ्या आणि तुम्हाला तुमच्याशिवाय हे उपोषण ती मागे घेणार नाही. महासती अनुसया त्या ठिकाणी गेली. आपल्या पतीच्या चरणाचं कमंडलूमध्ये पाणी नेलं आणि सांगितलं, बाई सर्व जगाची राहटी खोळंबलेली आहे आणि तू आता सूर्योदय होऊ दे. सूर्योदय होऊ दे म्हणल्यानंतर तिने विचार केला, तू कोण आहे? म्हणजे मी सती अनुसया आहे, महासती अनुसया आहे. आणि तुझं म्हणणं बरोबर आहे, पण सूर्योदय झालं मी वैधव्य प्राप्त होणार आहे. मला याची काय वाट आहे? माझा पती म्हणणार आहे, मी जिवंत करून देते म्हणले. मी जिवंत करून देते म्हणले. हमी घेतली आणि परवानगी घेतली, वचन घेतलं अनुसयाचं सुमतीने आणि सूर्याला परवानगी दिली. ए भुवन भास्करा, 4 दिवस झाला तू थांबलेला आहेस ना, माझी परवानगी, चल उगव आता. असं म्हटल्याबरोबर सूर्याने पूर्व क्षितिजावर तोंड दाखवलं आणि त्याचं किरण याच्या अंगावर पडल्याबरोबर याची बाण पडली. महासती अनुसयाने आपल्या कमंडलूतलं पाणी त्याच्या मुखात ओतल्याबरोबर जिवंत झाला.
सुमतीचा मालक आणि अशी महासती अनुस आहे. अशा महासती अनुच्या पोटी भगवान परमात्माने जन्म घेतला. देवाला जन्म घेण्यासाठी सुद्धा पवित्र कुश लागत असते. कोणाच्या पोटी भगवान परमात्मा येत नाही. सज्जनो, हा भगवान परमात्मा अवताराला आलेला आहे, कार्यरत आताही आहे. भगवान दत्तात्रेयाने अवतार कार्य लोपवलं अशी पुराणात ऐकिवात कुठे एखादी गोवी कोणत्या पुराणात आलेलं नाही. त्रेतायुगामध्ये भगवान परमात्माचा अवतार झालेला आहे. सर्व देवता अवतार कार्य धारण केलं आणि अवतार कार्य आपलं निर्याण केलं, वैकुंठ धामाला गेले. पण भगवान दत्तात्रेय परमात्मा अवतरित झाल्यानंतर कुठेच वैकुंठाला गेलेले नाहीत, केव्हाच गेले नाहीत. आजही ते कार्यरत आहेत. ते त्रेतायुगात होते, त्रेतायुगात होते, कृतयुगामध्ये होते, द्वापार युगामध्ये होते आणि कलियुगामध्ये आहेत. दत्त चोपदारी नाथाच्या घरी चोपदारी करत होते. जनार्दन स्वामीला दर गुरुवारी देवगिरी किल्ल्यावर भगवान दत्तात्रय जनार्दन स्वामीला दर्शन देण्यासाठी जात होते. आणि आजही भगवान दत्तात्रय कार्यरत आहेत. विठ्ठल विठ्ठल विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा भक्तजना अंबरुषीसाठी जन्म सोशिले दुष्ट निर्दाळिले किती एक धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल साच करी. तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायण दया सिंधू अंबरुषीसाठी जन्म सोशिले दुष्ट निर्दाळिले किती एक ज्ञानेश्वर